मित्रांनो 2014ला नरेंद्र मोदी हे सेवकाच्या भूमिकेमध्ये होते, प्रधान सेवक. 2019ला नरेंद्र मोदी हे चौकीदाराच्या भूमिकेमध्ये होते, चौकीदार. आणि 2024ला नरेंद्र मोदी देवदूताच्या भूमिकेमध्ये आहेत. नरेंद्र मोदींनी आता जाहीर केलेलं आहे की ते बायोलॉजिकल नाही, त्यांचा जन्म हा त्यांच्या आईच्या पोटी झाला नसून ते डायरेक्ट आकाशामधून प्रकट झालेले आहेत, म्हणजे देवदूत आहेत. एवढं नाही मित्रांनो, काही दिवसांनी आता नरेंद्र मोदी स्वतःलाच देव म्हणून घोषित करणार आहेत. त्यांच्या अनेक अंधभक्तांनी नरेंद्र मोदी यांना देव घोषित केलेला आहे ऑलरेडी. आणि आताच त्यांचा चाहता जो ओडिसामधला आहे त्या डॉक्टरने नरेंद्र मोदींना देवाचाही देव घोषित केलेला आहे संबित पात्राने. जगन्नाथपुरीचा सुद्धा देव नरेंद्र मोदींना केलेला आहे, म्हणजे ज्याला आपण हिंदू धर्मामध्ये परमात्मा म्हटलं जातं, देवांचा देव म्हटलं जातं, त्या देवांचा ही देव म्हणजे नरेंद्र मोदी. ही आता भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण नरेंद्र मोदी यांचं जे भाषण आहे, नरेंद्र मोदी जे काही बोलतात त्यावर मित्रांनो 100, 200, 300 लोकांची एक टीम काम करते. त्यांचं पूर्ण भाषण ते दाखवलं जातं, त्या पद्धतीने ते वाचन करतात आणि त्यामध्ये काय बोलायचं हे सर्व ठरवलं जातं. मुलाखतीमध्ये काय बोलायचं हे सर्व ठरवलं जातं आणि ज्या पद्धतीने त्यांना एक देवदूत म्हणून प्रेझेंट केलं जात आहे. आता ज्या वेळेस मित्रांनो एखादा व्यक्ती माणूस म्हणून सर्व गोष्टीवर, सर्व आघाड्यावर अपयशी झालेला आहे, अशा वेळी मित्रांनो मग एकच पर्याय उरतो, त्याचे सर्व अपराध, त्याच्या सर्व चुका यावर जर पांघरून घालायचं असेल तर त्याला देव बनवणं. मित्रांनो एकदा देव बनवला तर त्याला 100 खून सुद्धा माफ असतात. मित्रांनो अशा पद्धतीची मानसिकता येथील भारतीयांची आहे. आणि त्यामुळे मित्रांनो आता 10 वर्षामध्ये सर्व आघाड्यावर अपयश आल्यानंतर, प्रचंड असं अपयश आल्यानंतर, प्रचंड खोटं बोलल्यानंतर, प्रचंड असा विषमता या देशामध्ये पेरल्यानंतर, प्रचंड असं विरोधी पक्षांना दाबल्यानंतर, येथील जनतेवर प्रचंड अन्याय केल्यानंतर, येथील जनतेचं, येथील शेतकऱ्यांचं प्रचंड शोषण केल्यानंतर, आंदोलन करणारे 700 शेतकरी मेले तरी त्याची दखल नाही घेतल्यानंतर, हे सर्व झाल्यानंतर पुलवामा हल्ला होणार हे माहीत असताना, आपल्या देशाचे सैनिक मरणार आहेत हे अगोदर माहीत असताना हे राज्यपालाचे विधान आहेत मित्रांनो, तरी सुद्धा त्याची अगोदर गंभीर दखल घेतली नाही. आणि ज्या वेळेस पुलवामा झालं मित्रांनो, त्यावेळेस त्या सैनिकांच्या नावावर मत मागणारा, क्या आप अपना पहला वोट इस पुलवामा के शहीद के नाम पर दे सकते हैं, असं भाषणामध्ये निर्लज्जपणे म्हणणारा मित्रांनो माणूस, सर्व आघाड्यावर फेल झालेला माणूस मित्रांनो, तो माणूस आता परमात्मा झालेला आहे, देव झालेला आहे. अरे देवाची काय व्याख्या केलेली आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू वळखावा, देव तेथेची जाणावा मृदू सबाह्य नवनीत, जैसे सज्जनाचे चित्त दया करणे जे पुत्रासी, तोची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. मित्रांनो असा देव जो रंजल्या गांजल्यांचा आहे, जो आप पर भाव ठेवत नाही, हा आपला हा परका भाव ठेवत नाही, सर्वाविषयी त्याच्या मनामध्ये अपार प्रेम आहे, अपार दया आहे, दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याच्या मनामध्ये पाझर फुटतो. आणि हा माणूस काय, त्या सैनिकांचा आक्रोश आठवा, पुलवामामध्ये शहीद झालेल्या लोकांचा आक्रोश आठवा. मित्रांनो काय काय बोलावं या माणसाला. आणि त्याच्या एक माणूस घरामध्ये मेल्यानंतर त्याची पत्नी, त्याची मुलं, त्याचं घर, त्याच्या 2 पिढ्या बर्बाद होतात मित्रांनो. आणि मित्रांनो ते देशासाठी शहीद झाले आणि तुम्ही त्याच्या नावावर मत मागता. काय काय कोणत्या थराला राजकारण गेलेलं आहे मित्रांनो. आणि असा माणूस आता पूर्णपणे, नरेंद्र मोदी सध्या पूर्णपणे अशी एक हुकुमशहा तर ते आहेतच, परंतु ज्या वेळेस असं एक राज्यामध्ये, देशामध्ये आज त्यांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण, ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे, स्वतःहून जनता इतर विरोधी पक्ष त्यांच्या विरोधामध्ये होते इथपर्यंत ठीक आहे. विरोधी पक्षांना त्यांनी दाबण्याचं काम केलं, मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये पाठवलं, गृहमंत्र्यांना जेलमध्ये पाठवलं विरोधी पक्षांच्या.
विरोधी पक्षांचे आमदार खासदारांना फोडलं, अजित पवारांना भारतीय जनता पार्टीसोबत अजिबात जायचं नव्हतं, एकनाथ शिंदेंना सुद्धा अजिबात जायचं नव्हतं, परंतु त्यांना येण्यास जाण्यास भाग पाडलं. एवढं सर्व वहूनही मित्रांनो येथील जी सर्वसामान्य जनता आहे ही मात्र आज विरोधामध्ये गेलेली आहे. आणि यामुळे नरेंद्र मोदी हे प्रचंड अस्वस्थ आहेत मित्रांनो, प्रचंड घाबरलेले आहेत पूर्णपणे. मित्रांनो नरेंद्र मोदीच्या चेहऱ्यावर तुम्ही पहा, अजिबात तुम्हाला तेज दिसणार नाही. आणि त्यामुळेच त्यांनी स्वतःला आता देव घोषित केलेलं आहे, कारण त्यांना माहीत आहे आता देवाच्या धर्माच्या नावाखाली हे सगळं पांघरून जाणार. आणि शेवटी आता जो उरलेला काळ आहे, आता परत ते प्रधानमंत्री तर बनणार नाहीत. आणि यदा कदाचित जर भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, त्यांना प्रधानमंत्री बनवलं, तरी 1 वर्षापेक्षा जास्त ठेवणार नाहीत, कारण त्यांच्या विरोधातला असंतोष या देशामध्ये आता वाढत चाललेला आहे. हे RSSला माहीत आहे, हे भारतीय जनता पार्टीला माहीत आहे. ते देव जरी बनले, कारण देव खोटारडा नसतो मित्रांनो, देव कधीही स्वतःचे शब्द बदलत नाही मित्रांनो. जे देव हा त्रिकालज्ञानी असतो. देव म्हणजे सत्य मित्रांनो, जे सत्य आहे, जे चिरकाळ टिकणार आहे, जे कालही सत्य होतं, आजही सत्य आणि उद्याही सत्य, तो देव. आणि मित्रांनो एक 5 मिनिटापूर्वी आपण काय बोललो हे विसरून जाणारा आणि 5 मिनिटांनी लगेच त्याच्या विरुद्ध आचरण करणारा, त्याच्या विरोधामध्ये बोलणारा इतका खोटारडा माणूस देव काय मित्रांनो. देवाच्या कुठेही या माणसाला आसपास सुद्धा जागा भेटणार नाही असा माणूस मित्रांनो. असा माणूस आता प्रचंड घाबरलेला आहे. त्याच्या या नवीन जे षड्यंत्र आणलेलं आहे की मी देव आहे, मी देवदूत आहे, याला बळी पडू नका. आपल्याला वारकरी संप्रदायाची, वारकरी साधू संतांची सुद्धा बाजू माहीत असली पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ. रामकृष्ण हरी, जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.